आनंद दिघे यांना मारलं गेलं हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतो असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं। सकाळी ठणठणीत असलेले दिघे दुपारी वारले कसे असा सवालही त्यांनी विचारला। दिघेंच्या डोक्याला मार लागला होता का, डिस्चार्ज देण्याची वेळ आली तेव्हा अचानक अटॅक आल्याचं का दाखवलं असे सवाल त्यांनी उपस्थित केले। दिघेंच्या मृत्यूसंदर्भात संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की दिघे यांना मारण्यात आलं आणि हे अख्ख्या ठाण्यात जाणतो। त्यांच्याकडे नेमके या संदर्भात काय पुरावे आहेत किंवा त्यांना नेमकं या सगळ्या वक्तव्यातून काय म्हणायचं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। हा गंभीर आरोप तुम्ही केलाय, या आरोपाच्या पाठीमागे तुमचं काय म्हणणं आहे? मी दिघे साहेबांचा तो ॲक्सिडेंटचा दिवसापासून मी सगळं पाहिलेलं आहे, ते अनुभवलेलं आहे आणि तिथं मी सुद्धा गेलेलो सुद्धा आहे। दिघे साहेबांना जी मी जवळून पाहिलेलं आहे आजपर्यंतचा इतिहास त्यांचा, ॲक्सिडेंटच्या नंतरची जी काही परिस्थिती होती, दिघे साहेबाच्या डोक्याला मार लागला होता का? नाही। दिघे साहेब अनकॉन्शियस होते का? नाही। दिघे साहेबाला मार कुठे लागला होता, त्याच्यामुळं मृत्यू होण्याचं काही कारण आहे का? नाही। सर्व झाल्यानंतर त्यांना जेव्हा डिस्चार्ज द्यायचा वेळ आला होता त्याच वेळेला त्यांना अचानक अटॅक आल्याचं का दाखवलं जातं? म्हणून आजही ठाणेकरामधली जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत ते आजही म्हणतात दिघे साहेबाचा घात झालाय, दिघे साहेबाला मारलं गेलं। कसा घात झाला असं तुमचं म्हणणं आहे? काय घटनाक्रम आहे तिथला? मला तर जे काय आता वेगवेगळ्या स्टोरीज आहेत, आता त्याला मी तो संजय राऊत सारखा मी आय विटनेसच होतो असं म्हणायचं माझ्याकडे धारिष्ट नाही, परंतु वेगवेगळे लोक स्टोरीज सांगतात। त्यांना इंजेक्शन कोणतं तरी दिलं होतं, त्याच्यानंतर त्याचा म्हणजे फुगा जो होतो तो हृदयामध्ये तयार झाला, त्याच्यामुळे तो अटॅक आला। काहीतरी पॉईंट द्यावं लागतं, ते 5 दिलं, 0.5 द्यावं लागतं, तर 5 असं काहीतरी दिलं, काहीतरी मेडिकल लँग्वेजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं तो हार्टवर जो काही इफेक्ट होतो त्याच्यात तो अटॅक होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं अनेक लोकांचं म्हणणं आहे। म्हणून त्याच्या खऱ्या अर्थानं त्याची चौकशी त्या काळातच झाली पाहिजे होती, पण आजही मला वाटतं हे कुठंतरी एकदा तरी का होईना उघड झालं पाहिजे। बरं, कुणी केला आणि का केला, काय हेतू होता? आता ते कोणी केलं असेल, काय केलं असेल याची खरी चौकशी केली पाहिजे। आज मी कुणावरही आरोप जरी केले तर माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत का? नाहीत। मी कुणावर एकदम डायरेक्ट आरोप लावेल का? नाही लावू शकत, परंतु जर याच्या खोलात गेलं तर तिथलचे असलेले जे कोणी आय विटनेस असतील ते कधीतरी बाहेर येतील आणि ह्याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे असं माझं मत आहे। ह्या घटनेला अनेक वर्ष झाली आहेत, आत्ता तुम्ही का बोलतायत? निवडणुकीच्या तोंडावर बोलताय? निवडणुकीच्या तोंडावर नाही, धर्मवीर एक पहिला पार्ट आला त्या दिवशी सुद्धा मी बोललो होतो, आताही बोलतोय आणि भविष्यातही बोलणार। कारण शिवसेनेत असताना तुम्ही बोलले, शिवसेना म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेत असताना हे बघा, काही ठिकाणी काय बोलायचं काय नाही बोलायचं हे कधी काळी मुक्याचा मार ज्याला म्हणतात ते आपल्याला खावा लागतो आणि शांत राहावं लागतं, परंतु आता मला वाटतं ही माझी नाही शिवसैनिकांची भूमिका आहे। ते संजय शिरसाट आणि त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। दिघे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नाही तर त्यांना या ठिकाणी मारण्यात आलं। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यांना दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी प्रत्युत्तर दिलं। पुरावे समोर आणा, मी कायदेशीर कारवाईला तयार आहे असं केदार दिघे म्हणाले। मंत्रिपदाऐवजी महामंडळ मिळालं म्हणून अशी वक्तव्य सुरू आहेत का असा सवालही त्यांना विचारला आहे। आपल्यासोबत केदार दिघे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही एकूण चित्रपट पाहिला आहे का? काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे या चित्रपटाबद्दल? धर्मवीर 1 जसा इंटरवल नंतर फेक होता, त्या पद्धतीने स्वतःची इमेज सांभाळण्यासाठी धर्मवीर 2 बनवला गेला। काही क्षण खरोखर योग्य जरी असले धर्मवीर 1 मधले, तरी धर्मवीर 2 मध्ये आपली गद्दारी कशी लपवावी किंवा लोकांना त्याच्या बाबतीत चांगली इमेज कशी दाखवावी किंवा आम्ही का म्हणून केलं हे दाखवण्याचा प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न हे त्यांनी केलेला आहे। दुसरी गोष्ट, मी आत्ताच ऐकलं की संजय शिरसाट काही दिघे साहेबांच्या बाबतीतला घात झाला असं ते म्हणतात, साहेबांना मारलं गेलं असं ते म्हणतात। धर्मवीर 1 मध्ये आपण जर का बघाल तर शेवटचा सीन असा होता की एकनाथजी शिंदे साहेबांना खांद्यावरनं घेऊन हॉस्पिटलमधनं उतरतात। मग मला असं विचारायचं आहे की संजय शिरसाटांचा रोग खऱ्या अर्थाने कोणाकडे? दुसरी गोष्ट,
मला कुठेतरी नैराश्य दिसतं की मंत्रिपद मिळणाऱ्या संजय शिरसाटांना कुठेतरी आपण महामंडळ मिळालं म्हणून अशा पद्धतीच्या स्टेटमेंट नैराश्यातनं येत आहेत का? उद्या संजय शिरसाटांनी ह्या पद्धतीचे पुरावे आणावे समोर. मी स्वतः कायदेशीर कारवाईसाठी जायला तयार आहे, मी कोर्टात जायला तयार आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे होतं की ज्या वेळेला आपण आपल्या दैवताच्या बाबतीत बोलतो, जेव्हा हे दैवताच्या बाबतीत घात होत होता त्यावेळेला तुम्ही काय करत होतात आणि मग त्यानंतर का म्हणून चुप होता? जर का तुम्हाला माहिती होतं, तुम्ही म्हणता ना आज महाराष्ट्राला माहिती होतं, मग तुम्हाला माहिती नव्हतं नेता म्हणून, मंत्री म्हणून त्यावेळेला म्हणजे तुम्ही चुप, याचा अर्थ तुम्ही स्वार्थाचं राजकारण करताय आणि महाराष्ट्राची जनता कुठेही याच्यासाठी बळी पडणार नाही. दिग्दर्शक असेल, लेखक असेल, यांच्याकडनं कुठंतरी आताताईपणा झालेला आहे चित्रपट बनवताना? 100% झालेला आहे. हा प्रोपोगंडा करण्यासाठी, स्वतःची इमेज बिल्डअप करण्यासाठी आणि फेक नरेटिव्ह स्टेट करण्यासाठी या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत असं माझं ठाम मत आहे. तुम्हाला धर्मवीरांवरती चित्रपट बनवायचा होता ना, मग धर्मवीरांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी घडल्या या दाखवायला पाहिजे होत्या. तुम्ही तुमच्या बाबतीत दाखवताय, तुम्ही काय डिसिजन घेतला आणि तो दिघे साहेबांच्या आडून तुम्ही स्वतःचा नरेटिव्ह सेट करताय, हे कितपत योग्य? तुम्हाला जे हवं होतं, तुमचा हेतू साध्य झाला, बास झालं. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्या दिघे साहेबांच्या नावावरती येणाऱ्या निवडणुकीसाठी राजकारण करायचं, हे कुठपर्यंत लोक सहन करणार? आणि आता लोकांना पण प्रश्न आहे की 23 वर्ष तुम्ही शांत बसलात, अचानक तुम्हाला कुठेतरी जाग आली, कुठेतरी स्वप्न पडायला लागली आणि तुम्ही हा नरेटिव्ह सेट करताय, याच्या पाठचा अर्थ काय होतो? तर हे होते केदार दिघे, ज्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे कुठेतरी प्रोपोगंडा तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे आणि ते दुर्दैवी आहे. कॅमेरामॅन अनुप रस्तोगीसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, ठाणे. संजय शिरसाट यांच्या दाव्यांवर अंबादास दानवेंनी आव्हान दिलेलं आहे. प्रकरणाची चौकशी करा, आरोप स्पष्ट करा असं आव्हान दानवेंनी दिलंय. दिघे ठाण्यातून थेट मातोश्रीवर जायचे असा दावा देखील दानवेंनी केलेला आहे. बिलकुल करावी, कोणावर आरोप आहे ते स्पष्ट करावं आणि शिळाकढीला ऊत आणण्याचा हा प्रकार मला असं वाटतं आहे. फक्त एवढंच सांगतो संजय शिरसाटांना, दिघेंचा विचार घ्यायचा. दिघे कधी मुंबईहून ठाणे, ठाण्याहून सुरत, सुरतहून गुवाहाटी, गुवाहाटीहून गोवा, गोवाहून मुंबईला आले. मान्य आनंदजी दिघे हे ठाण्याहून डायरेक्ट मातोश्रीवर मुंबईला जायचे. लक्षात ठेवा, तुमच्यासारखा प्रवास दिघेंचा कधी नव्हता, त्यांना बदनाम करू नका. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.